थांब थांब असता नाही आधीपासून बघा रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आपण आजचा व्हिडिओ आपल्या एडिटर मित्रांच्या डिमांडवरती केलेला आहे। खाली एक कमेंट आली मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला कमेंट बघायला मिळणार आहे बघा वरती स्क्रीनवर। तर कमेंट काय आहे बघा, हुंडा नका मामा पोरगी द्या मला, या गाण्यावरती व्हिडिओ बनव भाऊ। तर गाईज मित्रांनो, आपण ह्याच गाण्यावरती आजचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ऍप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपली इंस्टाची आयडी आहे, बिंदास इंस्टाला आपल्याला मेसेज करा, तुम्हाला 100% रिप्लाय मी स्वतः देणार आहे। काय सुद्धा प्रॉब्लेम आला तर बिंदास मेसेज करा, तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईल। आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो सुद्धा नक्की करा, कारण आपण नवीन पेज आहे। तुम्हाला सुद्धा कोणत्या गाण्यावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर बिंदासली कमेंट करा, तुमच्या कमेंटला 100% रिप्लाय भेटणार आहे आणि त्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा आणूयात, काही विषय नाही। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडं स्किप न करता। तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रेसेट बघायला मिळणार आहेत, एक बीटमार्क प्रेसेट आहे आणि दुसरी शेकी वेग प्रेसेट आहे। तर मी दोन्ही प्रेसेट गाईज ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर प्रेसेट इम्पोर्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या। जर तुम्हाला प्रेसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रेसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन याचे। तर गाईज अगोदर 1 नंबरची व्हिडिओ बघा, 1 नंबरची व्हिडिओ बघून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर आपला खाली 2 नंबरची व्हिडिओ बघा, आणि जो 2 नंबरची व्हिडिओ आहे ना, तो आपला एडिटिंगचा व्हिडिओ आहे। पण एडिटिंगच्या व्हिडिओच्या अगोदर आपण ना आपले जे प्रॉब्लेम आहे त्याचे सोल्युशन सांगितले आहे एकदम डिटेलमध्ये, म्हणजे एकदम ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यापासून ते ॲप्लिकेशन आपलं जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत। त्यामुळे 2 नंबरची व्हिडिओ बघा खात्रीपूर्ण, आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते 100% सॉल्व्ह होणार आहे। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी बीटमार्क प्रेसेट ओपन करून घेतो। तर सो मित्रांनो, अशा प्रकारे बीटमार्क प्रेसेट ओपन करून घेतल्याच्या नंतर आपल्या प्रीसेटमध्ये एक सॉन्ग आणि बाकी सगळे बीट्स लावलेले आहेत। सिम्पली काय करायचं आहे, बीट वाईज आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत। तर सिम्पली खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मेडेवरती यायचं आहे, आणि तुम्ही जिथे काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल सिम्पली ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या। तर गाईज फोटोज ॲड करून घेतो। तर सो गाईज मी अशा प्रकारे सर्व आपले जे फोटो आहेत ते एकदम बीट वाईज एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड केलेले आहेत। तर गाईज मी एकदम डायरेक्टली फोटो ॲड केलेले आहेत बरं का, त्यामुळे तुम्हाला समजत नसेल की मी एकदम फोटो आपले बरोबर रेशोमध्ये कसं ॲड केलेला आहे। तर तुम्हाला सिम्पली समजून सांगतो मी, जेव्हा आपण फोटो ॲड करून घेतो तर फोटोचा आपला रेशो काय असतो, अशा प्रकारचा रेशो असतो। तर याला काय करायचं, आपल्या बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचं, वरी आडव्या 3 डॉट असतील बघा बरं का, यावरती क्लिक करायचंय आणि इथे एक ऑप्शन बघा फिल टू कंपोजिशन एरिया, तर सिम्पली यावरती क्लिक करायचंय आणि आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये बसणार आहे। तर आपण फिल टू कंपोजिशन एरियाच्या सहाय्यानेच काय करा, तुम्ही सर्व फोटोज एकदम बरोबर रेशोमध्ये बसवून घ्या। तर काय आता अशा प्रकारे आपण फोटोज ॲड केल्यानंतर काय करायचंय, त्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर आता सिम्पली काय करायचं, इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं आहे, चेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती, आणि गाईज व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा। इफेक्ट थोडे आपले वेगळे आहेत आणि जास्त आहेत, त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करा, उगा एखादा इफेक्ट इकडच्या इकडे होऊ नये, नाहीतर झाला तर उगा व्हिडिओ आपला बिघडणार आहे। सिम्पली काय करायचं, आपल्याला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे
तर इथे एक इफेक्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून आडव्या 3 डॉट असतील लेफ्ट हँडला, यावरती क्लिक करून इथं कॉपी इफेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती. आणि काही व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचंय सिम्पली तुम्हाला सांगतो मी. जे स्टार्टिंग आहे व्हिडिओचे, स्टार्टिंगलाच काही फोटो दिसतील बघा आपल्याला, तर स्टार्टिंगच्या फोटोला बारके फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे, थोडा स्ट्रेच करून घ्यायचं आहे आणि सिम्पली या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायला सुरुवात करायची आहे. आता हा इफेक्ट कुठेपर्यंत द्यायचा मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता व्हिडिओचा स्टार्टिंग आपण केलेला आहे फोटो इफेक्ट द्यायची, स्टार्टिंग पॉईंटपासून इफेक्ट द्यायला चालू करायचं आहे. आणि इथे एक आपला फोटो आहे बघा, हे बारक्या फोटोंसमोर एक मोठा फोटो आहे अशा प्रकारचा, तर या मोठ्या फोटोपर्यंत इफेक्ट ॲड करायचा आहे. हे छोटे फोटो काही नाही, ते फक्त मोठा फोटो आहे, या मोठ्या फोटोपर्यंत आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. फक्त हा एक इफेक्ट आहे, एकच इफेक्ट ॲड करायचा आहे. तर आता आपण बॅकला येऊयात इफेक्टच्या लेअरवरती. तर ओके गाईज, इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट अगोदर कॉपी करून घ्यायचा आहे. सिम्पली इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर काय करायचं गाईज, आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे. आपण या फोटोपर्यंत इफेक्ट ॲड केलेला आहे, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, म्हणजे 1.22 सेकंदापाशी. आता सिम्पली काय करायचं बघा, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, म्हणजे लक्ष देऊन बघा, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. सिम्पली त्याच्या समोरचा फोटो सोडायचा गाईज, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे हा एक मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर ओके गाईज, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही आहे. फक्त गाईज मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि तो कुठपर्यंत करायचा ते पण तुम्हाला सांगतो मी. काय म्हणजे अवघड नाही आहे, तुम्हाला सांगतो आता कुठपर्यंत याची लेंथ आहे. याची लेंथ आहे बघा, म्हणजे या इफेक्ट देण्याची. तर एकदम लास्ट बीट आहे असणार याचा 8.23 सेकंद. तर 8.23 सेकंदापर्यंत या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे, म्हणजे एक फोटोला. तर आता याच्या मधल्या फोटोला इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे गाईज, आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. तर सो गाईज, इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा सिम्पली 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तर ओके गाईज, इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हे जे राहिलेले आपले फोटो आहेत मधले, तर या मधल्या फोटोला आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. काही अवघड नाही बघा मित्रांनो, आपण या मधल्या फोटोला इफेक्ट ॲड करून देऊयात. म्हणजे आपण ऑलरेडी जे इफेक्ट ॲड केले ते आणि त्याचे जे मधले फोटो राहिले होते ना, त्या मधल्या फोटोला आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. तर काय फक्त लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ काय अवघड नाही, व्हिडिओ सगळ्यांनी वॉच केला संपूर्ण. तर एडिटिंग एकदम सोपी जाणार आहे, काही विषय नाही. फक्त व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करा, तुम्हाला सुद्धा समजेल. आणि मी काही दुसरे वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलत नाही, लँग्वेज आपली मराठीच आहे, त्यामुळे व्हिडिओ समजेल आणखी सोपं जातं. तर आता आपण या मधल्या फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे गाईज. तर आता बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं गाईज, हा जो एक 4 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर गाईज आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. तर ओके, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे 8.23 सेकंदापाशी, तुम्हाला सांगतो मी गाईज. 8.23 सेकंदापाशी आल्याच्यानंतर इथे एक फोटो आहे, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. सिम्पली हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट एकाच फोटोला ॲड करायचा आहे, दुसरीकडे कोणता इफेक्ट नाही याला. तर गाईज ओके, या फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर आपल्याला परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि गाईज ओके. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 5 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा 5 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे आपल्याला. आता सिम्पली समोर म्हणजे तुम्हाला सांगतो, हा जो 9.23 सेकंदापाशी बीट आहे, तर सिम्पली या बीटपाशी यायचं आहे आणि इथे एक 4 फोटो असतील, 4 फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. एक डबल बीट लावलेला आहे, तिथपर्यंत या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, तर इथे डबल बीट आहे बघा, तुम्हाला डबल अनाउन्समेंट करून सांगतो गाईज. तर डबल बीट आहे, डबल बीटपर्यंत या फोटोला इफेक्ट ॲड करायचं आहे. तर ओके गाईज, या फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, ते बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि आता इथं आल्याच्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो मी. तर सिम्पली काय करायचं, हा जो लास्टचा इफेक्ट आहे, तर सॉरी लास्टचा नाही आहे, इथं एक वर एक इफेक्ट आहे बघा. तर सिम्पली हा जो इफेक्ट आहे लास्टच्या अगोदरचा, तर सिम्पली गाईज हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर काय करायचं, परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. ओके गाईज, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला डबल बीट कशी यायची, इथं डबल बीट आहे बघा. आता डबल बीट कशी आल्याच्यानंतर काय करायचं, या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तो मगाचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. काय करायचं गाईज, मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे, फक्त काय करायचं, थोडं लक्षपूर्वक बघा. तर आपण मधला फोटो सोडलेला इफेक्ट ॲड केलेला आहे,
मधला फोटो सोडून परत इफेक्ट ऍड केलेला आहे. तर काय अशा प्रकारे या फोटोला इफेक्ट ऍड केल्यानंतर काय करायचं आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअर वरती आणि इफेक्टच्या लेअर वरती आल्यानंतर काय करायचं हा एक लास्टचा इफेक्ट आहे उरलेला तर सिम्पली इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचंय समोर यायचं आहे. आता जितके काय आपल्या राहिलेले इमेजेस आहेत या इमेजेसला हा इफेक्ट ऍड करून द्यायचा आहे. सिम्पली काय करायचं जितके आपले राहिलेले फोटो आहेत या फोटोला इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर मी या फोटोला इफेक्ट ऍड करून घेतो गाइस. तर मित्रांनो मी अशा प्रकारे या सर्व फोटोला इफेक्ट ऍड करून घेतलेला आहे. तर बघा एकदम नंबर 1 इफेक्ट दिसणार आहे आपला. तर आता सिम्पली काय करायचं आपल्याला समोर यायचं आहे. तर आपण सगळ्याच फोटोला इफेक्ट ऍड केलेला आहे. तर आता काय करूयात याला आपला जो व्हिडिओ आहे याला काय करूयात सर्कल शॅडो ऍड करून घेऊयात. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे आणि प्लस वरती क्लिक करायचंय. एक रेक्टेंगल ऍड करायचं आहे गाइस. रेक्टेंगल ऍड केल्याच्या नंतर वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचंय. इथे एक परत ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरिया सिम्पली यावरती क्लिक करायचंय. तर सो गाइस या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर खाली कलर आणि फिलचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय. साईडला ग्रेडियंटचं ऑप्शन आहे बघा यावरती क्लिक करायचंय. खाली सर्कल ग्रेडियंटचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय. अशा प्रकारे सर्कल येणार आहे ब्लॅक मध्ये बघा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे ब्लॅक मध्ये सर्कल आल्यानंतर काय करायचं तर व्हाईट एक आपली तर अशा प्रकारे एक व्हाईटला काय करायचंय खाली एकदम सेंटरला करून घ्यायचं आहे आणि ब्लॅकला सुद्धा इथं सेंटरला ठेवायचंय. खाली व्हाईट कलर वरती क्लिक करायचंय. इथे याला ब्लॅक करायचंय. साईडला ब्लॅक कलर वरती क्लिक करून याला ट्रान्सपरेंट करून घ्यायचंय. तर मित्रांनो आपली सर्कल शॅडो आहे ते अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट बीट पाशी यायचंय. आपल्या शॅडोची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तर सो गाइस आपण अशा प्रकारे सर्कल शॅडो बनवून रेडी होणार आहे. आता या सर्कल शॅडो तुम्हाला जर ऍडजस्ट करायचं असेल थोडंफार तर या शॅडोवरती क्लिक करायचं बघा. इथं कलर आणि फिलचं ऑप्शन यावरती क्लिक करायचंय. याला इथून अशा प्रकारे ऍडजस्ट करून घेऊ शकता. शॅडो ऍड करायच्यानंतर काय करायचंय परत प्लस वरती क्लिक करायचंय. परत एक रेक्टेंगल ऍड करायचंय. मित्रांनो रेक्टेंगल ऍड केल्याच्या नंतर वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती परत क्लिक करायचंय. तर इथे एक ऑप्शन आहे बघा ट्रस्ट कंपोजिशन एरिया खालून 3 नंबरला यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत कलर आणि फिलवरती क्लिक करायचं. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे आणि बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचं गाइस. ते स्टोकचा कलर ऑलरेडी सिलेक्टेड ब्लॅक असेल या कलरवरती क्लिक करायचंय. याचा जो कलर आहे तो व्हाईट ठेवून घ्यायचा म्हणजे कलर चेंज करायचा आहे आणि स्टोकची लेंथ आहे ती 14% ठेवायची आहे आणि एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे. आपली जी रेक्टेंगल आहे याची लेंथ एकदम लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपली जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता आपण बॉर्डर बनवल्याच्या नंतर बॅकला यायचं बघा इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर इथं 2 आपले लेयर्स असतील. त्या 2 लेयर्सला लॉंग प्रेस करून सिलेक्ट करायचं आहे. इथे लेअरचं ऑप्शन आहे बघा यावरती क्लिक करायचंय. इथं ऑप्शन आहे बघा कॉपी 2 लेयर्स यावरती क्लिक करायचे. 2 लेयर्स कॉपी होऊन जातील. आता बॅकला यायचं आपल्या व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचंय याच लेअरचं ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि इथं पेस्ट 2 लेयरचं ऑप्शन आहे सिम्पली यावरती क्लिक करायचंय. गाइस आपण जे कॉपी केलेले लेयर्स होते ते इथं आपण पेस्ट केलेले आहेत. तर एकदम लास्ट बीट पाशी यायचंय. या दोन्हीला परत लॉंग प्रेस करून सिलेक्ट करायचंय. तर खाली ऑप्शन आहे बघा लेंथ वाढवायचं सिम्पली यावरती क्लिक करायचंय. या जे आपले जे लेयर आहेत याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे वाढलेली बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ जे आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. तर एकदम जबरदस्त रित्या व्हिडिओ होता मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. तर आता आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर वर शेअरचं ऑप्शन आहे बघा सेटिंग साईडला यावरती क्लिक करायचंय. आता इथं आपल्या व्हिडिओची क्वालिटीचा प्रश्न गाइस आता व्हिडिओची क्वालिटी आहे जितकी आहे तितकीच ठेवा म्हणजे 1080 पिक्सल सिलेक्टेड असेल ऑलरेडीच सिम्पली यावरतीच क्लिक करायचं म्हणजे 1080 पिक्सलच ठेवायची आहे. कारण हा 1080 पिक्सल जे आहे एकदम नंबर 1 क्वालिटी आहे. जर तुम्ही जर क्वालिटी 2K आणि 4K जर ठेवली तर तुमचा जे व्हिडिओ आहे ते दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये चालणार नाही. कारण जास्ती करून मोबाईल 5G तर आहेत पण डिस्प्लेमध्ये प्रॉब्लेम आहे खूप जणांच्या 2K 4K चालत नाहीये. आणि खाली काय करायचं एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचे. आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचे. आपल्या व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तुम्हाला सुद्धा कोणत्या सॉंगवरती व्हिडिओ बनवायचा असेल तर बिनधास्त कमेंट करा. आपण त्या सॉंगवरती व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. पण आपल्या चॅनलवरती सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.